नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ऑफिसर अकॅडमी या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती सर्व विद्यार्थी मित्रांचं मी सहर्ष स्वागत करतो. महाराष्ट्रातून अनेक विद्यार्थ्यांचे फोन येतात की जे फायर सर्व्हिस आहे त्याचे कोर्सेस जे आहेत ते कधी येणार आहेत, त्याची जाहिरात कधी येते, आम्हालाही त्या पद्धतीने फायरचा कोर्सेस करायचा आहे. आणि म्हणूनच फायर सर्व्हिसची जाहिरात आलेली आहे आणि या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण विद्यार्थ्यांपर्यंत हे माहिती गेली पाहिजे की हा कोर्सेस केल्यानंतर कोणत्या वॅकन्सी आपल्याकडे उपलब्ध राहतात. महाराष्ट्र फायर सर्व्हिस याचं मुख्यालय कलिना या ठिकाणी आहे आणि इथून ही जाहिरात प्रकारे केली जाते आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जर बघितले तर वेगवेगळे सेंटर आहेत, त्या ठिकाणी तुम्ही हा कोर्सेस 6 महिन्याचा महाराष्ट्र शासनाचा कोर्स करू शकतो. या कोर्सचा फायदा काय आहे तर महाराष्ट्रामध्ये ज्या काही 29 महापालिका आहेत किंवा देशामध्ये ज्या काही महापालिका असतील, देशामधले काही आर्मी, नेव्ही, एअरफोर्स असेल, बीआरसी सारखं सेंटर असेल, MIDC असेल, महाराष्ट्र शासनाचे अनेक ठिकाणी तुम्हाला फायर मध्ये जॉब लागण्याचे चिन्ह असतात. म्हणूनच या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला जे फायरचा कोर्स आहे तो 2 प्रकारचे कोर्सेस असतात आणि कोण करू शकतो आणि किती महिन्याचा, 6 महिन्याचा कोर्स आहे या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे. महाराष्ट्र अग्निशमन सेवा ज्याला म्हटलं जातं, या मार्फत ही कोर्स आता बघा, परिचय म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत हा कोर्स असतो. शासनाचं सर्टिफिकेट असतं. 6 महिने तुम्हाला निवासी फायरचं प्रशिक्षण दिलं जात आहे, हे देखील आपल्याला माहित असलं पाहिजे. आणि मुख्यालय जर आपण बघितलं तर मी सुरुवातीला सांगितलं की कलिना या ठिकाणी मुख्यालय आहे. आता यामध्ये कुठले काम, आता कोर्स केल्याच्या नंतर तुम्हाला आगीच्या संदर्भात असतील, आता बऱ्याचशा व्यक्तींना नाही की फायर ब्रिगेड नेमकं काय काम करतं. फायर ब्रिगेड फक्त आग विझवण्याचं काम करत नाही, तर या ठिकाणी बेसिकली बघितलं तर पहिलं प्रायोरिटी आगीचे आहे, पण त्यामध्ये व्यक्तींचा जीव वाचवणे हे सगळ्यात पहिलं कर्तव्य असतं अग्निशमन दलाचं. आणि त्यानंतर आग विझवणं, त्यानंतर बघा पूर आला त्यामध्ये सुद्धा फायर ब्रिगेड लागते, वादळ आलं, भूकंप आला, इमारत कोसळली, त्यानंतर जहाड पडलं, ऑइल पडलं, ह्या सगळे कोर्सेस, एखादा पक्षी प्राणी फसला तर त्याचा जीव वाचवणे हे देखील एक फायर ब्रिगेडचं काम आहे. हे आपल्याला बऱ्याचशा व्यक्तींना माहिती नाहीये. आता आपल्याला बघायचं आहे या सेशन मध्ये की कुठले कोर्सेस आहेत, कशा पद्धतीने. आता बघा, हे अग्निशमन दलामध्ये ज्यावेळेस तुम्ही सिलेक्शन होता त्यामध्ये ट्रेनिंग मध्ये सुद्धा तुम्हाला पाठ शिकवला जातो की कशा पद्धतीने वर्किंग करायचंय आणि कशा पद्धतीने स्वतःचा जीव वाचून इतर नागरिकांचा आपल्याला जीव वाचायचा, हे आपलं पहिलं प्राधान्य आहे, हे देखील तुम्हाला शिकवलं जात आहे. ओके, आता यानंतर आपल्याला बघायचंय बेसिकली 2 कोर्सेस आहेत. त्यामध्ये पहिला कोर्स आहे की फायरमन कोर्स. ओके, आता हे सुद्धा 6 महिन्याचं आहे आणि आपल्याला यामध्ये बघायचं की बेसिकली महाराष्ट्रातला कुठला विद्यार्थी फॉर्म भरू शकतो. आता अग्निशामकाचा कोर्स करण्यासाठी या ठिकाणी बघू शकता मिनिमम शैक्षणिक पात्रता ही 10वी पास असला पाहिजे आणि त्याला 50% गुण असणं आवश्यक आहे. ओके, 10वी पास असणारा विद्यार्थी हा कोर्स करू शकतो, 50% गुण असणं आवश्यक आहे. त्यानंतर दुसरा सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की वय वर्ग जे आहे ते 18 ते 25च्या दरम्यान त्याचं वय असायला पाहिजे, 18 ते 25. त्यानंतर जी उंची आहे ती 165 सेंटीमीटर आणि छाती आहे ती 81, फुगून म्हटलं तर 86, वजन किमान 50 किलो असणं आवश्यक आहे. ओके, आणि मैदानी चाचणीमध्ये उत्कृष्ट पोहणे वगैरे ह्या गोष्टी तुम्हाला मॅटर करतातच आहेत. ओके, शरीरयष्टी चांगली असले पाहिजे, फिजिकल फिटनेस असला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. बेसिकली अग्निशामकाच्या कोर्ससाठी आपल्याला या ठिकाणी 2-3 गोष्टी नोंदणी करायच्या. 10वी पास असला पाहिजे, 50% गुण असणं आवश्यक आहे आणि वय 18 ते 25च्या दरम्यान असावं. दुसरी एक महत्वाची गोष्ट आहे की यासाठी फक्त आणि फक्त पुरुष उमेदवार घेतला जातो, महिलांना चान्स नाही, हे देखील एक सर्वात महत्वाची गोष्ट आहे. ओके, तर हा आहे पहिला कोर्स. त्यानंतर आपल्याला दुसरा कोर्स बघायचा आहे, त्याला सब ऑफिसर असं म्हटलं जातं आमच्या इकडे. पण या ठिकाणी तुम्हाला आता प्रशिक्षण कालावधी अग्निशामकाचा कसा आहे बेसिकली मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलेच आहे, तरी देखील या ठिकाणी बघू शकतो आपण की पहिला टप्पा काय आहे. आता अग्निशामकाचा ज्यांना कोर्स करायचा आहे त्यामध्ये पहिला टप्पा आहे की ऑनलाईन ऍप्लिकेशन. बघा, ऑनलाईन ऍप्लिकेशनची डेट मी आता सांगतोय तुम्हाला, 15 जून पासून ऑनलाईन ऍप्लिकेशन चालू झालेलं आहे, 15 जून 2026 पासून, आणि लास्ट तारीख लक्षात ठेवा 15 ऑगस्ट आहे. 15 ऑगस्ट 2026 पर्यंत तुम्ही ऑनलाईन ऍप्लिकेशन करू शकता. हा पहिला टप्पा आहे. ठीक आहे, पहिला टप्पा झाल्याच्या नंतर तुम्हाला दुसऱ्या टप्प्यात जाण्यासाठी
फॉर्म फिलअप केल्याच्या नंतर एक्झाम द्यायची, लक्षात घ्या. ओके, एक्झाम द्यायची आहे, एक एक्झाम होणार आहे तुमची, आणि एक्झाम झाल्याच्या नंतर तुम्हाला सिलेक्शन झाल्याच्या नंतर दुसरा टप्पा आहे की 6 महिने तुमचं काय होणार आहे, निवासी प्रशिक्षण होणार आहे. 6 महिने निवासी प्रशिक्षण होणार आहे. त्यानंतर त्यामध्ये सगळ्या गोष्टी तुम्हाला शिकवल्या जाणार आहेत फायर ब्रिगेडच्या रिलेटेड ट्रेनिंग मध्ये, आणि अंतिम तुमचं जे सिलेक्शन आहे किंवा लिस्ट कोर्स कंप्लीट झाल्याचे तुम्हाला महाराष्ट्र शासन काय करतं, सर्टिफिकेट देतं. अशा पद्धतीने हे टप्पे आहेत. ओके, आता आपल्याला दुसरा कोर्स बघायचा आहे. या ठिकाणी दुसरा कोर्स बऱ्याच जणांना माहित नाही. आता अग्निशामक कोर्स मध्ये 6 महिन्यामध्ये शिस्त असेल, वेगवेगळ्या गोष्टी काय काय शिकवलं जातं हे देखील या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. ओके, आता दुसरा कोर्स आहे बघा, उपस्थानक प्रतिबंधक अधिकारी कोर्स. आता याला आम्ही आमच्या भाषेमध्ये म्हणतो की सब ऑफिसर क्लास. ओके, आता यासाठी काही पात्रता लागते आहे आणि काय तुमच्याकडे क्वालिफिकेशन आवश्यक आहे. तर बेसिकली हा जो कोर्स आहे हा 1 वर्षाचा असतो. वास्तविक महाराष्ट्र शासन हे अग्निशामकाच्या वर्षातून 2 बॅचेस घेते 6-6 महिन्याच्या, आणि सब ऑफिसरचा वर्षातून एकच क्लास होतो. ही गोष्ट लक्षात ठेवायचं आहे. कालावधी बघा 1 वर्ष. आता या ठिकाणी आपल्याला पात्रता बघायची आहे की जर समजा हा तुम्ही कोर्स केला तर फायर ब्रिगेडमध्ये ऑफिसर म्हणून जात आहे, आणि अग्निशामकाचा कोर्स केला तर अग्निशामक फायरमन म्हणून तुम्ही जाताय. आता या ठिकाणी लक्षात ठेवायचंय की यासाठी कुठली पात्रता आवश्यक आहे. तर यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की कोणत्याही रेकग्नाइज युनिव्हर्सिटीमध्ये तुम्ही ग्रॅज्युएशन असला पाहिजे. सगळ्यात पहिली पात्रता आहे की तुमची डिग्री कंप्लीट असणं गरजेचं आहे. ओके, आणि डिग्रीला मिनिमम 45% मार्क असणं गरजेचं आहे. ओके, त्यानंतर वय जे आहे ते तुमचं 18 ते 25 ठेवलेलं आहे, आणि या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे की तुमचा जो या ऑफिसरचा कोर्स आहे तो 1 वर्षाचा असतो. दुसरी गोष्ट, हा जो अभ्यासक्रम आहे ऑफिसरचा हा इंग्लिश मध्ये असतो, आणि फायरमनचा जो आहे तो मराठीमध्ये असतो. हा दोन्हीमध्ये थोडासा डिफरंट आहे, हे देखील या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. ओके, यानंतर आपल्याला बघायचं आहे की नेक्स्ट बघा, शारीरिक पात्रता ऑलरेडी दिलेलीच आहे की काय काय करायचंय. तर छाती, उंची, या सगळ्या गोष्टी जे काही तुम्हाला पोलीस भरतीप्रमाणे आवश्यक असतात त्याच पद्धतीने या ठिकाणी सुद्धा सेम असतात, कुठलेही चेंजेस नाहीये. ओके, यानंतर आपल्याला बघायचं आहे की अत्याधुनिक यंत्रसामुग्री, म्हणजेच ज्यावेळेस तुमचं सिलेक्शन होईल त्यावेळेस तुम्हाला फायर ब्रिगेडच्या रिलेटेड ज्या पण गोष्टी असतात त्याचं मैदानी असेल, त्यानंतर लेक्चर असतील, या सगळ्या गोष्टी महाराष्ट्र शासन तुम्हाला देत राहतं, आणि त्याच्यातून तुम्हाला एक फायदा पण होऊन जातोय. ठीक आहे, आणि तुम्हाला सगळ्या ठिकाणी ज्या ठिकाणी भारत सरकारचे असेल, महाराष्ट्र शासनाचे असेल, जिथं फायरचे कोर्स वॅकन्सी असेल या ठिकाणी तुम्हाला जॉब लागण्याचे 100% चान्सेस असतात. म्हणून हा महत्वपूर्ण कोर्स मानला जातो. ठीक आहे, आता बघा कलिना या ठिकाणी एक सेंटर आहे, म्हणजे महाराष्ट्राचं मुख्यालय आहे. या ठिकाणी एक बेसिक चित्र तुम्हाला दाखवलंय की ट्रेनिंग सेंटर मध्ये तुम्हाला रनिंग असेल, फिजिकल असेल, या सगळ्या गोष्टी घेतल्या जातात, लेक्चर घेतले जातात. त्यानंतर या ठिकाणी बघू शकता की रेस्क्यू ऑपरेशन कशा पद्धतीने आहे, ट्रॅकिंग पद्धतीने कशाने असेल, प्रशिक्षण कशा पद्धतीने घेतलं जातं, एक त्याचा डायग्राम थोडासा मी या ठिकाणी दाखवलेला आहे. ओके, यानंतर काही तुम्हाला या कोर्सेसच्या बद्दल शंका असतील, काही प्रश्न असतील तर नक्कीच तुम्ही ऑनलाईन ऍप्लिकेशन जे आहे ते 15 जून ते 15 ऑगस्टच्या दरम्यान करू शकताय. ती वेबसाईट आहे www.maharashtrafireservice.gov.in. या वेबसाईट वरती तुम्ही ऑनलाईन ऍप्लिकेशन करायचं आहे. महाराष्ट्रातल्या ज्या पण विद्यार्थ्यांना काही अडचण निर्माण झाल्यास त्यांनी नक्कीच मला किंवा कलिना या ठिकाणी महाराष्ट्र शासनाचं मुख्यालय आहे त्या ठिकाणी तुम्हाला नेट वरती, गुगल वरती त्यांचा फोन नंबर दिलेला आहे, त्या ठिकाणी सुद्धा विचारू शकता. अन्यथा काही विद्यार्थ्यांना शंका निर्माण झाली कदाचित तर माझ्याशी सुद्धा तुम्ही संपर्क केला तरी चालेल. मी माझा पर्सनल नंबर तुम्हाला या ठिकाणी शेअर करतोय, 8454845343. या नंबरवरती जरी मला संपर्क केला तरी तुम्हाला या कोर्सेसच्या बद्दल मी डिटेल माहिती देण्याचा अजून प्रयत्न करेल. परंतु हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत जाऊ द्या, शेअर करा, जेणेकरून अनेक विद्यार्थ्यांचे कॉल येतात. कारण बऱ्याच वेळा ऑनलाईन ऍप्लिकेशन संपल्याच्या नंतर विद्यार्थी विचारतात. ऍप्लिकेशनला सुद्धा भरपूर टायमिंग दिलेला आहे तुम्हाला, 15 जून ते 15 ऑगस्ट.
म्हणून हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. ज्यांना फायर ब्रिगेडमध्ये यायचं आहे कोर्सेस करून आणि त्यांना एक सुवर्ण संधी निर्माण होईल, तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे आणि शेअर सुद्धा तुम्ही केला पाहिजे, अशीच अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.